Amen.
त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास गया. बाबाजींचे जेव्हा दास झाले त्यावेळेला कथेचा विस्तार करण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांमध्ये निर्माण झालं आणि एक सामान्य कुणबी समाजात जन्माला आलेलं लेकरो तुका झालंसे बळस अशी दिव्य क्रांती परमार्थ करतो. वाल्या कोळी हा वाल्मिक ऋषी होतो, हा दिव्य बदल परमार्थ करतो. तो आपला वारकरी संप्रदाय आमूलाग्र बदल घडून आणतो. त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे आणि त्यांच्या कृपादाने विस्तार होणार आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास गया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तद्गुणस्यादिलक्षणम् एकं विद्यं विमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि. सद्गुरूचं स्वरूप सांगितलेले या सगळ्यामध्ये. असे सद्गुरू असतात आणि सद्गुरू म्हणजे परमतत्व आहे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ते कुठं नाहीये, ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे, जिथं माझं मन जाईल तिथे माझे गुरु आहे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. मग आपले दोन बाबाजी चाल म्हणायला आली होती, त्यांच्या चरणाचा स्पर्श घेता ते सुद्धा मला असं वाटलं पाहिजे हे माझे श्री गुरु आहे, तर माझी भक्ती सफल आहे. एरवी नाही, हे फक्त म्हणणंच राहील. आणि त्यांचं स्वरूप सद्गुरूंचं स्वरूप आत्मस्वरूप असल्यामुळं ते सर्वा घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक सशरश्मी. म्हणून आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो नमो ज्ञानेश्वरा. Oh
स्वामींचं स्वरूप ते. ओम नमो ज्ञानेश्वरा. तुम्ही आमच्यावर करुणा करा. ते करुणेचे सागर आहे, तरी करत नाही. ठराविक लोकांवरच कृपा करतात. असे असतात का ज्यांना साधू नाही आप पर. साधूला परत नाहीच. साधूला काय नाही, परत नाही, पण आप सुद्धा नाही. हा माझा आणि या दुसऱ्याचा नाही. दुसऱ्याचा तो नाहीच विषय त्यांचा, पण हा माझा आहे. कारण ममत्व नाहीये त्यांच्याकडं तो शुद्ध भाव आहे. ते एक मूळ तत्व पाहत असतात. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुम्ही दयेघन आहात, कृपेचे सागर आहात आणि तुमच्या कृपेतून मला तुमचा अनुग्रह लाभू. आज आमचे गुरुबंधू प्रवीण महाराज गोरडे यांच्या शुभमंगल प्रसंगी कीर्तन लग्नाच्या अगोदर रंगायचंय, नाचायचंय, गायचंय. त्याच्यामध्ये हा जो संस्कार आहे हा भगवंताने घडून आणलेला आहे. 14व्या अध्यायात सांगितलं हे सगळं तूच आहेस, पण तू कोणाला त्याचा बोध करून देतो आणि कोणाला मायेमध्येच ठेवतो. ईश्वराची सत्ता आहे. ईश्वराच्या मनात आलं पाहिजे. त्याच्या मनात आलेलं आहे, त्या परमात्म्याच्या मनात आलं की आज सेवा करायची, भगवंताचं नामस्मरण करायचं. नवे नवे त्यांचा प्रपंच सुद्धा धन्य पुण्य. साक्षात्कार झालेला आहे. अनुग्रह भेटतो तेव्हा साक्षात्कार होतो, पण अनुग्रहाची किसी को कानो कान खबर नहीं है. जेल में सुरंग आ गया है. एक मूळ तत्व, व्यापक तत्व ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली. तरी अवधानी श्रोत्यांना अलर्ट करते बरं का. श्रोत्यांना किती टॉपरचा श्रोता असला तरी त्यांनी काय व्हायचंय, तरी अवधान एकवार विजे मग सर्व सुखाशी पातळ विजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे घडायका. वक्ता गॅरेंटीवर बोलतोय काय, तुम्ही एकदाच माझा ऐका आणि मी तुम्हाला सांगतो 100% तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. सर्व सुख कशाला समजतात? फार विज्ञान चंद्रावर गेलेले आहे, परंतु तरी आत्मा कशाला म्हणतात? आणि त्या आत्म्याच्या जवळ सुख आहे आणि ते सुख वसे याची ठाई किंवा रात्री तुम्ही प्रमाण घेतलं तर विनायक महाराजांनी मी परमात्मा काय नाही, तो जो पांडुरंग परमात्मा आहे तो सुद्धा कसा आहे, सुखरूप आहे. सुखरूप Oh
या नश्वर जगतामध्ये यश मिळेल अपयश मिळेल, पण त्याचा आपल्या चिंतावर बदल नाही झाला पाहिजे. किती घटना घडल्या पाहिजे, किती तरी हे आकाश वर पडो जग तुमच्या विरुद्ध राहिलं झालं पाहिजे, तरी तुमच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे, तरी हे आकाश करपडो पाहिजे. ब्रह्म गोड भंगाला हे सगळं भंगलं, गड वान त्रिभुवन खाय. हो पाण्यातला अग्नीने सगळं जग संपवलं, तरी मी तुझीच वास पाही गा विठोबा. नकरी अनिकांचा पाहिला मी कोणाची मदत द्यायला जाणार नाही. कारण त्याचं कारण नामधारक तुझाची अंकिला. नामाला अनुग्रह म्हटलेले आहे, नामाला बोध म्हटलेले आहे, नामाला सद्गुरु म्हटलेले आहे, नामाला गुरु म्हटलेले आहे. आणि आपण सुद्धा शुद्ध नाम आहोत हे कळून घेण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. ते कॉन्फिडन्सनी गोष्ट. तरी अवधान एक वार तुझे सर्व सुभाष पात्र होईल. प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुपाळू करी. घेणे देणे बरी सुखच होऊ द्या जगा. हो देणाऱ्याला घेणाऱ्याला सुद्धा सुख होऊ दे. अहो ज्यांनी संसार केला नाही आणि ते म्हणतात केला, कारण आपल्या डोक्यात कोणता संसार आहे गाडीया मडक्याचाच. पण ज्ञानोबा म्हणतात माझा तर झालाच, हे सगळ्यांचा करील. अवघाचे संसार प्रतिज्ञा करू शकतो. इतरांचं काम नाही ऐसे बनतोय आणि पैसे लावतो चित्ती. ज्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य कोण निर्माण करतो? ते नाम निर्माण करतो, ते तत्व निर्माण करतं, ते सद्गुरु निर्माण करतात. आणि ते आपल्यामध्ये हृदयात प्रत्यक्ष आहे. फक्त दिसत गुरुजींकडून घेतल्यासारखं मोठं के गुरुमुखे हृदयच दिसे आणि हृदय जे कधी कळेल प्रत्यक्ष पाहू लागेल आपण जेव्हा त्या भूमिकेवर जाऊ त्याला कळणार. आणि जो सुखी होतो, सुखी जेणे व्हावे जगाने व्हावे. जो सुखी नाही झाला तो
जगाला निघू शकत नाही, कारण जग त्रिविध तापाने तापलेले. हा जर तापलेला जर तिथे गेला तर भडका उठल. सुखीचे निभावे जग निभावे. सुख सागर आपण व्हावे. शिकवतायत. आता हे ज्ञानेश्वर महाराजांचा डोस आहे, बूस्टर डोस. कोण देते बूस्टर डोस? मुक्ताबाई. असं पण होऊ शकतं तुमच्याकडून, असं होऊ शकतं. हो, आपण ज्यांच्याकडून उतरलो ना त्यांना सुद्धा आपण मार्गदर्शन करू शकतो, कारण त्यावेळेला आपण राहिलेलो नसतो. आपण स्वतः सुख सागर व्हायचं, मग जगाला सुखी करू शकतो. आणि साधू त्याला बोध देताना अंतर करत नाही. आता सगळीकडे पाहिलं तर अंतर निर्माण झालेले. साधू काहीच पाहत नाही, खटनट यावे शुद्ध कसा असू द्या त्यांच्याकडे. यारे लहान तोर याती भलती नारी. कशी नारी असली तर चालेल त्यांना, कारण त्यांच्या दृष्टीने नारी आहे काय ती. त्यांच्या दृष्टीने नारी नाही, त्यांना अधिष्ठानाचं ज्ञान करून दिलेलं आहे. सर्वभूते पाही शकतो, कोणाला कोणी जवळ करू शकत नाही. ज्याची अहंता संपली, थोर ती गळाली पाहिजे अहंता. नाही हे भावना नर नारी.
असं म्हणतात. पण आता झालं भेटलो तू या जगा नर अथवा नारी नाही. सगळ्यांमध्ये मी काय पाहतो? भगवंत पाहतो का? अहंता संपली. अहंता कशाने संपते? लाकडं. आता बघा गावात आपण कचरा जर झाला ना, जास्त कचरा, तर तोय ना कुरड्या पण टाकता नाही. मग काय करतो? घराच्या बाजूला कुठेतरी साठवून ठेवतो. त्याला काय देतो? गाडीला म्हणतो. त्याची काय करून टाकतो? राग. तशी ती अहंता आहे, ती समूळ गेली, थोर ती गळाली पाहिजे. अहंता गेल्यानंतर कोणाला येऊ द्या ना जवळ. अहो जनावर सुद्धा त्यांच्यासाठी जनावर नाही, आणि झाडं झुडं सुद्धा, झाडं झुडपं सुद्धा नाही. वृक्षवल्ली सारखेच पाहिजे सोयरे. पण तुकारामाला सोयरे कोण गेले? झाडं झुडपं, वनचरे, पक्षी रे. आपल्या डोक्यात नाही ना तो सोयी संबंध, आपल्या डोक्यात नाही. आणि तो जॉईंट करा. बहुत जन्मा अंते जन्मला बहुत जन्माच्या अंती शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. बहुत जन्माच्या अंती जन्माला जन्माला माहितीच नाही. म्हणून स्पेशल तुकारामाला नम्रता हा आपण करायला. जन्माला माहितीच नाही आपण कधी आलो आणि किती जन्म भोगून आलेले. बहुत जन्मा अंती जन्मला से हे नरा. आता हे नरा आणि ह्या नारी आहेत काय? हे बी नरच आहे. देव तू सोयरा. देवाला जोडायचे. देवाला कोण जोडून देऊ शकतो? देवाची आपली कोण भेट घालून शकतो?
आणि आता संतांना भेटायचं आहे का? संत आहे? संत आहे? संत नाहीच आहे. मग कोण आहे? कीर्तनकार बाबा आहे. किती आहेत? पाहिलेलं पण रक्तबडीला सोडा. रामायणाचार्य आहेत ना? आहे ना, रामायणाचार्य आहेत, भागवताचार्य आहेत, विनोदाचार्य आहेत, वेदांताचार्य. पण देव दाखवून द्यायची हिंमत ताकद नाही त्यांच्यात. कारण तिथं जातीचा पाहिजे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. कोणत्या जातीची पाहिजे? देव भेटला पाहिजे. देव मेरा प्यार प्रभु से देवाचा संबंध कोण जोडून दे? असा संत, असा गुरु मिळावा, अशी मालिका महाराष्ट्रात विद्यमान आहे. आणि त्या मालिकेचं एक फूल, एक रत्न तुमच्या गावात गोसाशी मध्ये. आणि पाहुण्यांना समजा ज्यांच्याशी संबंध जोडतोय ना तुमचा, मुलीकडच्यांनी विचार करा, तुमचा ज्यांच्याशी संबंध जोडतोय तो प्रत्यक्ष भगवंताशी आहे, माणसाशी संबंध नाही. कारण हा बोध आहे त्या मालिकेतून उदयाला आलेला. एक मालिका महाराष्ट्रामध्ये विद्यमान आहे, बाकीचे सगळे बोकाळलेले आहेत. एक मालिका जिवंत आहे की या प्रश्नाचं उत्तर गाठ घालून देते, देवाची आपली भेट घालून देतो. तुका म्हणे देव दाखवी दृष्टी तया भेटी सवे थोर पुण्य. आमची पुण्य आमच्या घरी बाबा जेवायला आले, आमच्या मंदिराच्या उद्घाटनाला आले, आमच्या कलस्थापनेला आले, आमच्या गावात काय काय कामं केली त्यावर आले. पण आमच्या या मंदिराची स्थापना फक्त संत करू शकतात. आणि या इमारतीचं आपलं सार्थक झालं पाहिजे. संत कृपा झाली आणि ही इमारत फळ आली. अशा संतांची भेट होणं बहु अवघड आहे. संत भेटी महाराष्ट्रात संत आहे, त्यांची टाकसा आहे. संत बीच पुढे जात नाही. आता सांगणारे संत राहिले नाही का? आता ग्रंथच संत आहे असं. अरे तुम्हाला भेटले नाही तर तसं म्हणत असाल तुम्ही संत आहेत. अरे संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत. अरे एक युग में अवतार धरे फिर संत के संत. संत आज भी आहेत. आणि असे संत जर भेटले तर त्यांच्याकडे आपण लिंब लोण केलं पाहिजे, देह समर्पण टाकलं पाहिजे. आपल्याकडचं जे बी आहे गबाड ते सगळं त्यांच्या चरणावर समर्पित केलं तर मग एवढी हा लाभाचा गोसावी होईजे. असं मूळ तत्व तुमच्या गावात नांदते आमच्या प्रवीणच्या माध्यमातून. याची या वयात ज्ञानेश्वरी पाटे ज्ञानेश्वरी आम्ही जर पुढे अडकलो तर खालून सांगतो. आणि सांगायची पण स्टेप आहे. दुसरा कोण सांगत असेल तर मध्ये तोंड घालत नाही. ही पद्धत आहे. त्यांचे वडील फार महान आहे, फार महान. घाटकोपर मध्ये आले ना, तुम्ही फक्त विचारा गोल्डे बाबा काय विलास महाराज गोल्डे तुमचे भाऊ. त्यांना या संसाराचं घेणं देणं नाहीये. त्यांच्या समोरून त्यांच्या खिशातून जरी कोणी पैसे काढून नेले ना, बोलणार नाही माणूस तो. असे आणि त्यांच्या पत्नी आहेत ना, नाही खडतर परिस्थितीतून इथपर्यंत आलेले आहेत, पण त्यांच्याकडे भेद नाहीये. आम्ही जातो सगळ्या सप्त्यांना, पण जिथे आपलं संबंध आहे तिथेच आम्ही वर्गणी पाडतो. त्या दशा नाहीये.
त्या म्हणतात तुम्ही कशाला भेद पाहता, पण त्यांनाच कस लागतो. सीतामाईलाच कस लागलेला आहे, पांडवांनाच कस लागलेला आहे. पितळला जर्मनला नाही लागत कस, सोन्याला कस लागत असतो. त्यांच्या वडिलांचं गोरडेबाबांचं कीर्तन ठेवलं होतं, ते जरा थोडं पहिलंच कीर्तन बिचकत गेले तरी प्रवीण लहान होता. म्हणला काय पप्पा तुम्ही केलं, मी केलं असतं तुमच्यापेक्षा अजून खास. त्यांच्या माध्यमातून हा भेटला आम्हाला. हे जे आज जे कार्य चालू ना, हे भूतो भविष्य कोणी करू शकत नाही. हो, एक सामान्य व्यक्ती कसं करतोय. महाराजांच्या मुलाचं लग्न असलं तरी महाराज कीर्तन ठेवू शकत नाही, कारण तिथे पैसे वाटावे लागतात, तिथं लय अब्रतोड करायला लागती. एक संबंध असतो, संबंध हे सगळे आहेत ना, यांनी संबंध जोडलेला आहे त्या देवाशी. हो, आणि ते तुम्ही करताय, आम्ही जे करतोय ते कोणावर बेहरबानी नाही करत. आम्हाला त्या देवाशी जर संबंध जोडायचा असेल तर तनु मनू जिने चरणाशी लागावे. जर संत आणि देव पाहिजे असेल तर आपली चांगली जिरली पाहिजे. हो, मनाने मनाने सुद्धा जिरली पाहिजे, जीवा भावाने जिरली पाहिजे. आणि अगरबत्ता दास्य झालं पाहिजे. दास्य करायला कोण मोकळं नाही. हो, थोडं ज्ञानी उद्यावर, थोडं मोटरसायकल उद्यावर ते फडफड फडफड करते नुसतं. महिना 2 महिने नाही झाला सरपंच झाला तर तो माणूस कसा वळवळ करतोय. ऐकलं का मावशी, वळवळ नाही करायची, ऐकलं का. हे सुद्धा त्यांनी लक्ष वेधून घेतले, बडबड केली, बरं झालं. त्याच्यामुळे संतांनी लक्ष वेधलं ना, सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर पडल्या. हे असो, ही दिठी जाळावरी जळके, ही सामान्य दृष्टी नाहीये. कोणत्याही अंगाने परसाशी संबंध कुराड तोडायला गेली तरी तिचं सोनं होईल. असो, ही दिठी जाळावरी जळके. इथं आलेले एक एक महात्मे, यांच्या दृष्टीत एवढी पावर आहे. तुम्हाला त्यांच्या दृष्टीची पावर नाही माहिती, पण गांधारीच्या दृष्टीची पावर माहिती. तिच्या पोराने इतकी नाटकं केली होती तरी त्याला वज्रदेही करायचा होता तिला. म्हणून सांगितलं तू ये वासरे हिनून आणि एकदाच पट्टी उघडते तर तुला वज्रदेही करून टाकते. त्या देहाची, त्या दृष्टीची पावर आहे. ही संतांची दृष्टी असते. हे असो, तुम्हाला सांगतो, तुम्ही माळच घातली पाहिजे असं काही नाही, पण घाला. पण त्यांचं कीर्तन ऐकलंच पाहिजे. हो, प्रत्यक्ष ऐकलं नाही तरी त्यांची वाणी जरी तुमच्या मुखावर पडली तरी भाग्यवान आहे तुम्ही. त्याच्यासाठी ही स्पीकर सिस्टीम त्याच्यासाठी. इथं जेवढे तेवढे ऐकतीलच असं नाही, बाहेरचे पण ऐकतील. आमच्या गावामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी करतो 8-10 दिवस आमच्या आनंदासाठी. पण आमचे काही भाऊबंध मित्र परिवार ज्यांना मंदिरात येता नाहीत ना, ते म्हणतात आम्ही ओट्यावर बसून ऐकतो, ओट्यावर बसून ऐकतो. हे सामान्य शब्द नाही येते. समर्थाची आपण ती योजना तळिल्या वरिल्या एकच पक्वान देवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षोच लाभे. हे सामान्य, हे गीता रहस्यास आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. आणि आत्मा जेणे हस्तगत दत्तवय आत्मा भेटू शकतो आज आता. आणि या प्रवीणला असं वाटलं आपल्या लग्नाची मेजवानी अशी द्यावी, असा सत्कार करावा. त्यांनी पत्रिका दिलं, गाडीत येत होतो, त्यांनी पत्रिका दिले कोणताही आहेर स्वीकारला जाणार नाही. पण आम्ही आमच्या गाडीत सांगितलं जर कोणाला कुंकुमी असेल तर द्या, आपण एकत्र देऊ. तसं इथं त्यांना असं म्हणायचं जेवढे येतील त्यांचा हा जो सत्कार आहे ना, ही जी आज मेजवानी आहे ना, ही मेजवानी कुठेही मिळू शकत नाही. कीर्तन सुद्धा होऊ शकतं पण असल्या लोकांचं येणं घडणार नाही. हो, कोणी त्यांची भेट झाली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात माझी भेट झाली मी भाग्य समजतो. धन्याजी दिन
संतांचे दर्शन तुकारामाला घेतला. भाग्य झाली संत भेटी. आणि तुकारामाला भाग्य झाले संत आवडी आवडी की आवडी पोटी होती ती. भाग्य परिहार संतांकडून भगवंताने कोणाकडे नेलेलं आहे? देवाकडे नेलेलं आहे. पण संत आणि देव दोन आहेत काय? हरी तेथे संत हरी तेथे संत आता पुढं कसं होईल? आणि हरिमुखी आता हरपली चिंता आता पुढं कसं होईल पुढं? अरे काय आहे? जसं बोलतात तसं अनुभव येत नाही. अरे काय नाही, जगामध्ये सत्य काहीच नाही. आणि सत्य जर एक आहे, फक्त परमात्मा आहे, बाकी सब झूठे. त्याच्या नादी लागू नका. एरती माईक दुखाची जनी देव मायके दुखाचे जनी एरती मायके दुखाची जनी देव मायके दुखाचे जनी नाव्य दियत्ती
ते तुम्हाला सांगतात कवनाचे मायबा कवनाचे गणगोत, पण आपल्या डोक्यात निवास महाराज गणगोतासाठी तर करायचं असतं सगळं मर 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 अनेक नका पडू बाळाचे भरी ते आहे थोडी एका विशिष्ट देहाने पछाडलेले मानवी असं बोलू शकतात. तुमचं उद्दिष्ट काय असावं? उद्दिष्ट एक असावं, परमात्मा प्राप्ती. आपुला तो एक. ज्ञानेश्वर महाराजांना भेटला, कोण नव्हतं त्यांच्या बरोबर, त्यांच्याशी लग्न नाही झालं, त्यांना आळंदीत एंट्री नव्हती, तरी त्यांनी जग सुखी केलं. आपण आपलं घर सुखी करू शकत नाही ना, कोट्याधीश असला तरी. पण एक आत्मवस्तू त्यांना भेटली, गहिनीनाथाकडून आलेली, कानथड्या संप्रदायाकडून मंत्र भेटला त्यांना. म्हणून आज आळंदीची वारी आहे. आज आळंदीला किंमत आहे ना, कानथडी संप्रदायातून मंत्र भेटलेला आहे, गुह्य मंत्र भेटलेला आहे. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्यात नाकात काढ्या. असं काय गुह्य नाही, गुह्य नाही. हा, घराचे पाये गुप्त आहेत, शाळेच्या परीक्षा गुप्त आहेत, सगळे पैशाचे व्यवहार गुप्त आहे, मोबाईल गुप्त आहे, मोबाईल गुप्त. तुम्ही म्हणले बाबा डोकं फिरले का? ओपन दिसतोय, ओपन दिसतोय, तो ओपन करून दाखवा. त्याला सुद्धा गूढ गम्य आहे ते ज्ञान, गूढ गम्य ज्ञान देवाला लागले. म्हणून संन्यासाची मुलं कार्ती हे दूषण केलं आणि एक महान माऊली ही पदवी दिली. ही पदवी दिली ना माऊलींना, त्या चिल्लरनी नाही दिली, लुंग्या सुंग्यानी नाही दिली. वेदशास्त्र देती आहे मरते करू शकतो. वेदशास्त्र कोणी नॉर्मल माणूस नाही आला साक्ष द्यायला. वेद ज्याला वेदाला जो मानतो ना त्याला आस्तिक म्हणतात, आणि वेदाला जो मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात. मंदिरात जात नाही त्याला नाही नास्तिक म्हणत. आपल्या डोक्यात एवढंच आहे, मंदिरात दिसत नाही, तू नाही दिसणार ना, कारण तुला मंदिर कळालेलं नाही. आणि त्याचं मंदिर कुठे माहिती का? साठविला हरी पण या मंदिरातला जर देव भेटला तर त्याची सरली येरझार आणि त्याचा झाला धंदा सफळ. सरली येरझार झाला सफळ व्यापार. हे सहज नाही हो. उद्यमाचे निमिसे, भाग्याचे निवडसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती आपैसी ज्ञान संपत्ती आपोआप घरात येते. अटी ज्ञानेश्वरांना मिळाली आणि तुम्हाला आपल्याला मिळाली. हा उद्देश ज्ञानेश्वर महाराजांचा आहे ना, तोच कोरडे कुटुंबाचा उद्देश आहे. हो, आमच्या निमित्ताने इतरांना भेटावं. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. आमच्यामुळे तुम्हाला भेटावं, तुमच्यामुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना भेटलेले आणि आता त्यांच्या आशीर्वादाने
तुम्हा सर्वांना भेटलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी तत्व जर हृदयात पडलं ना, असं होतं याला देऊ का त्याला देऊ, याला देऊ का त्याला देऊ. हो, कारण का त्याची त्रिविध तापाची झाली हो. धन्य आजीनं संत दर्शनाचा आनंद जन्माचा. आता विचार आपल्या बरोबर असणार माणसाला काय काय आहे का पांडू, काही प्रॉब्लेम आहे का? नक्की नाही ना. अनंत जन्मीचा सिद्ध गेला हो. पाप ताप दैन्य जाय उठा उठीचाच झाली या वेळी सगळं ऑटोमॅटिक निघून जातो का? याच्याशी संबंध तुटला जातो, त्याच्याशी संबंध जोडला जातो. आणि त्यावेळेला आपला संसार सक्सेस झाला. एरवी नाही, नाही तर जन्माला काही कुत्री मात्र गाडव तुकडं कमी आली का? पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. माळ नाही घातली तर चालेल. माळ घालायला सुद्धा पुण्याही लागते, पैसे लागतात. पैसे कोणाची ताकद नाही माळ घालायची. कसं तोळा आहे सोनं? 1.5 लाख रुपये. तुम्हाला पाडणार आता, कारण करायचे ना तुम्हाला. 1.5 लाख रुपये 10 तोळे घ्यायची ताकद आहे काय? 10 तोळे घ्यायची म्हणजे लगेच जाऊन घेऊ शकतो. ज्याच्याकडे पैसे आहे त्याच्या पॉकेटमध्ये तर तो घेऊ शकतो. तसं माळ घालायला सुद्धा पुण्याही लागते. आणि ती पुण्य अशी नाही लागत, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पण नाही जमलं तर चालेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय ज्ञानेश्वरी दिले ते वाचून पहा. बाकीचे लेवून देव चालले, पण ज्ञानेश्वरी वाचणारा माईचा लाभ पाहत नाही. आम्ही गावाकडे आलो तर कोणी उलट एखादा वाचत असेल तर त्याला काही येड लागले म्हणतात. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आळंदीला नाही गेले दर्शनाला चालेल. पावकी नाही फाडली तर चालेल. अन्नदान नाही घातलं तर चालेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जी पानपोळी किंवा अन्नदानाचं सत्र घेतलेलं आहे ज्ञानेश्वरी रूपाने, त्याचं सेवन करा. सेवितो हारस वाटी ज्ञानेश्वर महाराज कृतकृत्य आले. कशाची चिंता नाही राहिली. आजही त्यांचं जर पाहिलं तर सिद्धबेटा कसं झालंय, पत्र्याचं सेट ठोकलेलं आहे, त्याला गेट नाहीये. त्याच्यापेक्षा तर आपण भाग्यवान आहोत व्यवहारात. पण जिथे ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत आहे, ती श्रीमंती आपल्याला कमवायची. आणि ती श्रीमंती त्यांनी स्वतः कमवली. आणि कमवल्यावर सांगतात लोक म्हणतात देव भेटल्यावर सांगतो का? नाही सांगत. पैसे भेटल्यावर सांगतो नाही का? लग्न आहे तर पत्रिका पाठवतो. आणि देव भेटलेला नाही सांगू शकत काय? सांगणार, ओरडून सांगेल तो. आणि तो म्हणे मी तर घेतलाय पण तू बी घे. देव घ्या कुणी, देव घ्या, देव घ्या कुणी. असले तर आहेत ज्यांच्या घरात माळ आहे ते बी कसलेच तुकडे फेकल्या कुत्री जसे असं. तसे चांगल्या गोष्टी नकोयत आम्हाला. नासक्यात रुची आहे. का म्हणे का रे? नाशिवंतासाठी देवा असले तुटी पाडे. देवासाठी लोंडा गोळला पाहिजे. देवासाठी देव गेला तरी चालेल. का म्हणे बळी जीव दिला तो मनुष्य धर्माचं कार्य करू शकतो. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं लग्न नाही झालं. पण लग्न म्हणजे संसार नाहीये. संसार म्हणजे जन्म मरणाच्या अतीत ओढा. पुन्हा जन्माला न येणं त्याचं नाव संसार आहे. आपल्या डोक्यात गाडीगा मडक्याचाच संसार आहे. एवढी तर बुद्धी आपली प्रगल्भ झालेली आहे. आपल्याला शिकवणार बी त्याच पद्धतीचे. त्यालाही गाडीगा मडक्याचाच संसार करायचा आहे. जन्म मरणाच्या अतीत व्हायचा. पुनरपी जननम पुनर्गीती
सिद्धी व्हावी पाहिजे म्हणून हा जीव ध्यानात शरण गेला, पण कायम स्वरूपी नाही, नंतर परत रगील झाला. पहिला शरण गेला, घाबरला, नंतर कसा आला परत? जर पहिल्यापेक्षा जास्त रगील झाली का? परमार्थ करणारी माणसं पहिल्यापेक्षा जास्त रगील झाली. पहिले जरी घाबरत होते कशाला, आता नाही घाबरत. तुकाराम महाराज म्हटले, मी घाबरलो, देवाला शरण गेलो, शेवट त्याच भूमिकेत राहिलो. शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून राहायचंय, शेवट म्हणून बोलिले लेपुरेच राहायचंय. हो, एरवी तरी मी मूर्खच राहायचंय. किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी गेले आणि आपले राहिले पायी. पण असं राहिलं तर तो माणूस धर्माचं कार्य करतो. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी जन्म मरणाच्या अतीत झालो, ज्ञानदेवाची हरिपाठ नियमान मागली या जन्मा. या शरीराच्या नंतर येणाऱ्या जन्मातून आम्ही मुक्त झालो. आपल्याकडे मनुष्य संपला तर त्याच्या अंत्यविधीच्या जागेवर झोपतो, ती नेहमी तिथं पीठ झाकून ठेवतो. पीठ कशासाठी? उद्या खोलून पाहायचा हा कोणत्या जन्माला गेला. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता आम्ही जन्माला नाही ना, बीज भाजून केली नाही आम्हा. असा संसार आमचा सफल झाला. अभंगाचं जन्माला आलो ना, आता सार्थक झालं असं आपल्याला वाटलं पाहिजे, तर समाजाला वाटलं. का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. परमात्म्याला देखलं तर का म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसार याच राही. हो, देव पाहायचं नाही, आठवं नाठवं गेले भावा झाला स्वयंमेव पांडुरंग. देव पाहावयाशी गेलो ते देवची झालो. आजी संसार सुफळ धन्य माय व्याधी सुकृताचे फळ. मी ईश्वराला प्राप्त झालं, सर्व सुकृताचे फळ मी नाही आणि क्षेम मी देईन. पांडुरंगाला आलिंगन देईल मी. हो, पांडुरंगाला आलिंगन द्यायचं, त्याला भेटायचं असतं आणि त्याला भेटल्यानंतर त्याच्यासारखं व्हायचंच असतं आपण, तर ते आलिंगन सक्सेस झालं. त्याच्यासारखं नाही झालो आपण आणि हा तसेच राहिलो, काहीच उपयोग नाही. हा, त्यांच्या भेटीचा ही पावर आहे. त्यांच्या भेटीमध्ये जीवन कृतार्थ होऊन जातं. आणि जे अनुभवलंय ना ते सुद्धा म्हणजे पुन्हा पुन्हा खावं असं खागरची पुन्हा पुन्हा तेच वाटतं. का म्हणे राहील पाहिजे ते पाहे परत पुन्हा 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 त्याच गोष्टीचा आनंद घ्यावा असं वाटतो. अभंगाचं दुसरं माझं भाव Oh,
कीर्तनाचा ते आमचे गुरुबंधू विलास महाराज बोर्डे बाबा, त्यांचे चिरंजीव प्रवीण महाराज बोर्डे, त्यांच्या आई कमल बोर्डे आई त्या, आणि त्यांचे चुलते प्रवीणला लय तुमचा अभिमान बरं का नाना, तुमचा लय अभिमान प्रवीणला. आमचे नाना आहेत ना, सगळं हँडल करतात गावचं. आणि त्यांचे आमचं ठरलं, तुम्ही होकार दिला म्हणून कीर्तन झालं. आणि प्रवीणच्या आजोबांचा पुतळा आहे गावामध्ये, प्रवीणच्या आजोबांचा त्यांच्या गावात पुतळा आहे. मिलिटरीमध्ये काम केलं म्हणजे एका फार मोठ्या संबंधी परमात्म्याशी ज्याचा संबंध आहे अशा कुटुंबाचं एकीकरण होतंय. समोरचे मुलीकडच्या लोकांना अभिमान वाटेल असं हे कुटुंब आहे. आणि मी यांच्या जवळच आहे म्हणून यांची वाह करतो असं नाही, मी रोज अनुभवतो. तुमचं कोणतंही काम कधी असू द्या करणार अशी लोक येते, अशांची संगत घडली. आणि तुम्ही सुद्धा किती शांततेने कीर्तन ऐकलं. आता कीर्तनाचं नाही वातावरण, हे कसंच आहे, धडाधडाधड अशा सगळं चालते डीजे बीजे, पण तुम्ही किती स्थिर आहे. कारण का माहिती का, तुमचं पुण्य सुद्धा पुण्य फळले भाग्याचा उदय आहे तुमच्या सुद्धा. माझं आणि मी बोलतो म्हणून नाही, मी शुल्लक आहे, पण आजची पर्वणी आहे तुम्हाला सुद्धा भेटू शकत नाही, ती या कुटुंबियांनी घडून आणलेली आहे. आणि या उपक्रमाला साथ दिलेले आमचे कोल्हापूरचे माझे मित्र परिवार, भगवान बाबा, हे विनेकरी बाबा, आमचे अमोल महाराज, आळंदी माऊलींच्या संगतीत आहेत. आणि माऊली सारखं वागणं आहे त्यांच्यासारखं वागणं प्रयत्न करायचा. तुम्हाला आवडलं त्यांच्याबरोबर वारी करणार आपण आता, खूप चांगलं वागणं, आग्रहपणा बिलकुल नाही. आणि किती तारतम्य भावात राहतात. अमोल महाराज आमचे इंगोले बाबांचे बाचे, आमचे ज्ञानोबा महाराज कळंबे, कोल्हापूरचे कॅप्टन, आमचे शिंदे बाबा, काय आमचे मुळे काका झाले, सगळे बारामतीवरून रसाळ काका आले, हे सगळे ज्ञात अज्ञात सगळे पहाडचे एवढे सगळे, हे सगळे प्रवीणचे मित्र आहेत बरं का, नवरदेवाचे मित्र आहेत. मी त्याला सांगितलं, तू गावी चाललायस ना आता प्रवीण, तुला आता कोणी प्रवीण नाही म्हणणार. कोणाकडे गेलं तर काय म्हणणार, नवरदेव आलेत काय, नवरदेव काय चाललंय. 15 दिवस अगोदर नवरदेव आणि लग्न झाल्यावर सुद्धा 15 दिवस नवरदेव, असं त्याच्यावर हॅम्परिंग करून करून त्याची भूमिका ठाम करणार. काय आपण नवरदेव आहोत म्हणल्यावर तेव्हा चांगला कचून कामाला लागणार. ही एक सामान्य सिस्टीम आहे की त्याच्या हॅम्परिंग करून तसा तयार करते. तसे संत मालिकेमध्ये सुद्धा सारखं आणून मारून हॅम्परिंग करून करून त्या माणसाला तसं घडवलं जातं. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी हे जे करतोय ना, हे कर्तृत्व माझं नाही. मी जे आज वागतोय ना, मी जे वागतोय ना, हे माझं वागणं नाहीये. मला नाचवणारी एक शक्ती आहे, ती शक्ती मला नाचवते आणि मी त्यांच्या ऑर्डर फॉलो करतो. जगदे बाबा मला म्हटले, एकदा कधी हे अडचण आली तर मी विचार करतो काय करावं, मग मी बाबांना आठवतो आणि मग ते जसं मला देतील मार्ग तसं मी करत असतो. आपण नाही करू शकत, आपण या बळी कीर्तन आपण करू शकत नाही, संसार आपण करू शकत नाही, जगातली कोणतीही गोष्ट त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. वृक्षाची पाहिजे ज्याची सत्ता त्याच्याशी मी समन्वय केल्यामुळं निवृत्ती दादाने जे माझ्या गळी उतरवलेलं आहे ते मी ओळखतोय. का म्हणजे पोट धालेची गणत आहे, हागले ते किंवा अंतरीचे धावे स्वभावे बाजरी धरी तापरी म्हणी आवरे ना अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात. Thank you.
Well,
महाराजांच्या सेवेसाठी माऊलींचा तुमच्याच मतदारसंघातल्या महात्म्याचा अभंग घेतला होता. मी निमित्त मात्र की मौना तुमचे गेले धर्मक्षेत्र कीर्तन सिद्धी गेले एक माझे जे उरले पायी पवन करविली तैसी केली कटकट वाकडी केली देव जाणे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा अर्चित सेवक म्हणून बोल गणकावती स्वीकारा क्या तुम्ही परमात्मा स्वरूपात माझ्यासाठी शिवात. आणि इथं आलेले सर्व आमचे ज्ञानोबा महाराज कळंबे त्यांचे चिरंजीव आमचे अमोल महाराज सगळे माझे मित्र परिवार पांडुरंग महाराज हे अभंग महाराज नाशिकवरून आले औरंगाबाद हे प्रसाद महाराज आणि आमचे प्रवीण महाराज कीर्तनकार बाबा आपलं नवरदेव बाबाच कीर्तनाला उभे राहिले आहे की नाही. असं घडूच शकत नाही ना कुठंच घडू शकत नाही असं घडलं. आमचे भगवान बाबा गायक कोकिळा बाबा तुम्ही जसे इकडे आल्या मला मदत करता ना तसे महाराष्ट्रात मला मदत करतात. हो निरपेक्ष भावनेने करतात. हो माझ्याकडून कधी अतिरेक होईल पण त्यांच्याकडून केव्हाही होत नाही. खेडीमेडी वातावरणात चाललंय तुम्ही आम्ही आणि आमचे नाना मला पुण्याला आले ते पण माझ्याबरोबर कुठे पण फिरतात. काका झालं आमचे यशवंत भाऊ झालं आणि सगळे शेणकर बाबा हे कुटुंब आहे मोरडे बाबांसारखं कुटुंब आहे तुमच्यासारखं. तुमचा लय अभिमान आहे आमच्या प्रवीणला तुमचा लय अभिमान. त्याच्या भावाचं सुद्धा सांगा बघा हा 10वी नंतर चुलत्याकडे शिकायला आहे आणि केवळ मुंबईला ज्ञानेश्वरी संपणार इथे ज्ञानेश्वरी वाचतोय चुलत्याकडे तो आई वडील मुंबईला आणि शेवट ज्ञानेश्वरीचं 1 वर्ष आम्ही आता नाही करणार तर ते इकडून काम सोडून तो मुंबईला आला. जॉब पण इथं लागलेला होता. जॉब सुद्धा असा बघतो प्रवीण की संध्याकाळी सत्संगाला जायला भेटेल तर पगार कमी भेटला तर चालेल. आता पाहुण्यांना तसं चालेल का नाही काय माहिती पण सत्संग झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. अशा थोर महात्म्यांशी तुमचे संबंध आलेले आहेत आणि असणारे सर्व शंकर बाबा वगैरे सर्व आरोग्य बाबा आमचे गोविंद बाबा दौंडकर कीर्तनकार अधिकारी सगळे मंचावर असणारे कीर्तन प्रवचन करणारे. परंतु नवरदेवाच्या देवाच्या लग्नाला आम्ही आलेलो आहे. आम्हाला सुद्धा अभिमान आहे. आम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सामावून घेतलं आणि आम्हाला भाग्यवान समजतो. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आज अधिष्ठान नवरा नवरी आपल्यासाठी त्यांच्या चरणावर सगळे असणारी पै पाहुणे तुमचे सर्वांना शुभेच्छा आहे. पवित्र तुळशीची माळ घाला जीवनाचं सार्थक करा. माळ नाही घालता ज्ञानेश्वरी भागवत वाचा हळूहळू सात्विकता निर्माण होईल आणि ईश्वराच्या चरणाकडे वाटचाल होईल. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर ज्ञात अज्ञात उपस्थित असणारी सर्व मान्यवर आहेत माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्या सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण विठ्ठल जय जय